रायरेश्वर किल्ल्याच्या पठारावर जे शिवकालीन मंदिर आहे आणि याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. शपथ घेतेवेळेस या किल्ल्यावर या ठिकाणी काही लोकवस्ती होती आणि त्यांचे वंशज अजून या ठिकाणी आहेत. जय शिवराय, जय रायरेश्वर. मी स्थानिक पुजारी पांडुरंग दगडू जंगम रायरेश्वर. तसं तर 1642 पासून जंगम इथं स्थायिक आहे आणि तो रायरेश्वराचा पुजारी आहे. तर शिवा जंगमाची नियुक्ती केलेली गेली होती 1642 साली. तर ते परंपरेने त्याचेच आम्ही वंशज आजपर्यंत रायरेश्वराची पूजा अर्चा करण्यासाठी कार्यरत आहोत आणि करतोय. या किल्ल्यावर तुमच्या आता लोकवस्ती किती आहे? आता वस्ती म्हणजे 500-550च्या दरम्यान आहे, पण बऱ्यापैकी इथे काही सुखसोयी नसल्यामुळे युवा पिढी सगळी बाहेर. आणि वर येताना प्रत्येक कड्यावरून दमछाक होत असते. तर या ठिकाणी शाळेचं बांधकाम झालंय आणि या मंदिराचा जीर्णोद्धार पण होतोय. तर याचं साहित्य तुम्ही कसं आणता वर? पूर्वी जे साहित्य आणत होतो ते कम्प्लीट डोक्यावर, खाली कोरले गाव आहे तिथपासून उचलून डोक्यावर घेऊन इथपर्यंत आम्ही आणत होतो. रायरेश्वर मंदिर जे डागडुजी झाली आहे ते बाहेर शासकीय काम असल्यामुळं तिथे कॉन्ट्रॅक्टर जो होता त्याने क्रेन बसवलेली होती, पण ते क्रेन म्हणजे ते शिडीपर्यंतच होते. तिथून पुढे आणण्याचं साहित्य म्हणजे डोक्यावर किंवा आता 2 ट्रॅक्टर आणलेले आहेत तिथे लोकांनी प्रायव्हेट वैयक्तिक, तर त्या माध्यमातून आपण इथपर्यंत सप्लाय केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायानं पदस्पर्शानं ही पावन झालेली भूमी आहे. तर याबद्दल पर्यटकांना तुम्हाला किंवा किल्लेप्रेमी आहेत, गडप्रेमी आहेत, त्यांना काय आवाहन करायचंय? आव्हान एवढंच करायचं की आपण शिवप्रेमी आहोत, शिवप्रेमी राहिलो पाहिजे आणि रायरेश्वराला वारंवार भेट दिली पाहिजे. आणि इथली रायरेश्वराची प्रसिद्धी जी फक्त आपण इतिहासाच्या 4थीच्या पुस्तकात आहोत, अजून आपण जास्त प्रसिद्धीत नाही आहे. तर अख्ख्या जगभर आपण प्रसिद्ध झालो पाहिजे हीच आपणा सर्व पर्यटकांना विनंती राहील. आणि पर्यटकांनी रायरेश्वर फिरण्यासाठी निवडावा ही विनंती.